Hello, scholarship students. How are you? So, today we are going to solve the exercise of the alphabet letters. Okay, intelligence test, topic comprehension, and in the comprehension topic, we have a subtopic which is a alphabet. Okay, guys, just मी याआधी हे बाकीचे व्हिडिओ पण टाकलेले आहे म्हणजे आपलं फर्स्ट युनिट ऑलमोस्ट आज कंप्लीट होऊन जाईल. ओके, याचं मी एक पार्ट 1 मध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, तो ऑलरेडी अपलोड केलेला आहे. आता हा पार्ट 2चा आहे अल्फाबेटचा. ओके, म्हणजे आपलं फर्स्ट युनिट कंप्लीट होऊन जाईल. हे ऑलरेडी मी व्हिडिओ टाकलेले आहे. ओके, तुम्ही पाहू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळं लिंक देऊन देईल, आपले मराठी स्कॉलरशिप, मॅथ, इंग्लिश, ओके, आणि हे इंटेलिजंट टेस्टचे. सो लेट्स स्टार्ट गाईज. आपण हे ऑलरेडी पाहिलेलं आहे. हे टिप्स मी इन डिटेल पूर्ण समजवलं आहे. इजो टी वाय काय आहे, ओके, त्यामुळे हे मी पूर्ण समजवलं आहे. तर गाईज प्लीज, मी केव्हाही सांगतो की स्टेप बाय स्टेप आपल्याला लर्न करायचं आहे. ओके, तुम्ही प्रत्येक स्टेप बाय स्टेप व्हिडिओ पहा. ओके, सगळं हे लिंक व्हिडिओ आहे. असं नाही की तुम्ही मध्येच कोणताही ओपन केला तर लिंक नाही लागणार आपल्याला. ओके, त्यामुळे काय होईल ना, कन्सेप्ट नाही क्लिअर होणार आपले. ओके, आणि प्लीज पूर्ण व्हिडिओ पाहत चला. ओके, आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करायचे. प्रत्येक एक्झाम्पल हे डिफरंट आहे. ओके, तुम्ही चेक करू शकता. ओके गाईज, हे आपण चेक केलं. हे एक्झरसाइज मी पूर्ण क्वेश्चन्स एक्सप्लेन केलेले आहे, की याचे आन्सर्स कसे आले ते पण एक्सप्लेन केलं आहे. हे पहा, मी सगळं एक्सप्लेन केलं आहे त्या फर्स्ट पार्टमध्ये. ओके, सो गाईज आज आपण पाहूया एक्झरसाइज. ओके, आता इथे पण पहा तुम्ही, दे हॅव गिवन अ अल्फाबेट्स. ओके, ABCDE अप टू वाय. ओके, झेड कन्सिडर केला नाही आहे. यांनी आपल्याला दिलेलं आहे की ही अल्फाबेट सिरीज आहे. ओके, यामध्येच आपल्याला यामधूनच आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचे. ओके, सो हे पहा, हे दिलं आहे ना इथे. सो इन द अल्फाबेट, फर्स्ट क्वेश्चन, विच इज अ लेटर ॲट द 11th प्लेस. म्हणजे 11th प्लेसला कोणता लेटर आहे. 2D राईट. आपण टर्मिनॉलॉजी लर्न केले आहे गाईज फर्स्ट पार्टमध्ये. फ्रॉम द, 2D, बिटवीन. ओके, याचा डिफरन्स काय आहे गाईज, म्हणून मी सांगतो फर्स्ट पासून पहा तुम्ही. ओके, इथे काय आहे, विच इज द लेटर ॲट द 11th प्लेस. 11th प्लेसला कोणता लेटर आहे तर 2D राईट ऑफ द लेटर F. ओके, हा F आहे. ओके, आता 2D म्हटलं म्हणजे आपण Fला कन्सिडर नाही करणार. हा F आहे. 2D म्हणजे F पासून, बरोबर, F पासून किती नंबर सांगितले त्यांनी, 11th प्लेस. ओके, सो काय येतं तुम्ही चेक करा. ओके, हे 9, 5, ओके, 10, 11 Q. कोणता आला, F पासून. F पासून 11th प्लेसला कोणता आला, Q. तुम्ही काउंट करून पहा. ओके, हे वरती आपल्याला जे अल्फाबेट जे दिले आहे त्या F पासून आपल्याला F कन्सिडर नाही करायचे. का माहिती आहे तुम्हाला की 2D हे टर्मिनॉलॉजी यूज केली इथे. 2D राईट, राईट साईडला Fच्या, मग G पासून स्टार्ट होईल तर Q पर्यंत, 11th प्लेसपर्यंत. ओके, सो आन्सर इज Q. गॉट इट गाईज. आता सेकंड क्वेश्चन, इन द गिव्हन लेटर सिरीज. हे जे त्यांनी लेटर सिरीज दिलेली आहे त्या लेटर सिरीज. ओके, ही जी वरती दिली आहे ना, ही लेटर सिरीज सगळे. ओके, वाय पर्यंतच दिली आहे, म्हणून आपल्याला आन्सर म्हणजे या जे लेटर सिरीज मधूनच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. व्हॉट इज द पोझिशन ऑफ द लेटर फ्रॉम स्टार्ट विच इज अ 10th टू द लेफ्ट ऑफ द लेटर विच इज अ 8th फ्रॉम द राईट साइड ऑफ द सिरीज. मी काय सांगितलंय तुम्हाला, आपल्याला केवळ लास्टला काय दिलेलं आहे ते अगोदर चेक करायचं. इथे काय सांगितलं आहे, 8th फ्रॉम द राईट साइड ऑफ द सिरीज. ओके, 8th प्लेसला राईट साईडने आहे. राईट साईड म्हणजे हे वाय पासून आपल्या राईट हँड पासून चालू होईल. ओके, तर 8th पोझिशनला कोणता आहे. ओके, तुम्ही पहा,
हे 5 झाले बरोबर. 6, 7 आणि 8 काय आहे 8 पोझिशनला आर आहे, आर इथे बरोबर. आता नेक्स्ट स्टेप काय आहे, काय सांगितलं यांनी, व्हॉट इज द पोझिशन ऑफ द लेटर फ्रॉम स्टार्ट विच इज अ 10th टू द लेफ्ट. कोणाच्या लेफ्ट, 10th पोझिशन काढायची आहे, पण कोणाच्या लेफ्ट साईडने, कोणाच्या की जो आपल्या 8 पोझिशनला जो आला या साईडला म्हणजे आय आलेला आहे बरोबर. तर आयच्या आय पासून लेफ्ट साईडला 2D आहे म्हणजे आय कन्सिडर नाही होणार गाईज, म्हणून व्यवस्थित वेट करायचं. ओके, म्हणून मी खूप स्लोली जातोय. ओके, तर आय पासून आपण म्हणजे क्यू पासून आपलं काउंटिंग चालू होईल. तर किती प्लेसपर्यंत, 10th प्लेसपर्यंत बरोबर. आणि काय सांगितलंय, लेफ्ट साईडला. ओके, तर काय येतो 10th प्लेसपर्यंत, एच येतो बरोबर. तुम्ही काउंट करून पहा, क्यू टू 10. ओके, एच येतो 10th पोझिशनला बरोबर, एच. ओके गाईज, आता काय सांगितलंय, मग एच पासून काय सांगितलं आहे, व्हॉट इज द पोझिशन. आता ह्या पोझिशन काय, एचची पोझिशन काय आहे, फ्रॉम द स्टार्ट पासून म्हणजे ए पासून, स्टार्ट ए पासून होतोय ना. तर आता हे 5, 6, 7, 8, एचची पोझिशन काय आहे 8, अँसर 8. व्हॉट इज गाईज, समजलं. ओके ओके, आता इथे काय दिलेलं आहे, अ सिरियल नंबर, हे सिरियल नंबर जे त्यांनी दिलेले आहे A to Y पर्यंत, विच इज अ लेटर इज ऑप्टेन फ्रॉम द सम ऑफ द सिरियल नंबर ऑफ लेटर H and P. आता एचचा सिरियल नंबर काय आहे, हा एचचा सिरियल नंबर 8 आहे बरोबर. इथून काउंट करा तुम्ही, इथून काउंट केलं लेफ्ट पासून, एच 8 प्लेस आहे. पी कोणत्या पोझिशनला आहे, इथे आपल्याला माहिती आहे, हे 5 झाले, हे 5, 10, 15 आणि 16. ओके, तो 16 पोझिशनला पी आहे. आता त्यांनी काय सांगितलं, सम ऑफ द सिरियल नंबर, ह्या दोघांचे सम म्हणजे 8 + 16 किती झाले 24. आणि मग काय त्यांनी काय सांगितलंय, विच लेटर, या 24ला कोणता लेटर आहे. ओके, कोणता लेटर आहे 24ला, एक्स बरोबर. स्टार्ट पासून 24ला कोणता आहे, एक्स आहे का, एक्स आन्सर, यस. व्हॉट इज गाईज, समजलं तुम्हाला कसं काढलं आपण. ओके, नेक्स्ट काय आहे, फोर्थ क्वेश्चन पाहू आपण. फोर्थ क्वेश्चन, इन अल्फाबेट, ह्या अल्फाबेट सिरीजमध्ये जे खाली दिलेले आहे ते, विच प्लेस फ्रॉम द राईट, ओके राईट म्हणजे हे वाय पासून राईट, एंड करस्पॉन्ड टू द लेटर एफ. ओके, इन विच प्लेस, हा जो एफ आहे फ्रॉम द वाय पासून, हा कोणत्या प्लेसला आहे, तुम्ही काउंट करा. हे 5 + 5 10, 10 + 5 15. ओके, आणि 15 हे एफ बरोबर, एफच सांगितलं आहे, 20th पोझिशनला आहे बरोबर, 20th पोझिशनला आहे 20th, यस. व्हॉट इज गाईज, कसं काढलं समजलं तुम्हाला. ओके गाईज, समजत नसणार तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला क्वेश्चन्स विचारू शकता आणि डबल रिपीट पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल, लॉजिक समजायला पाहिजे आपल्याला. ओके, आणि गाईज व्यवस्थित रीड करायचा क्वेश्चन्स. ओके ओके, फिफ्थ क्वेश्चन काय आहे, विच लेटर्स इन द अल्फाबेट, या अल्फाबेट्समध्ये A to Y मध्ये, विच लेटर्स हा कोणता लेटर्स आहे, हॅव द नंबर ऑफ लेटर्स बिटवीन देम टॉईस ऑफ दॅट नंबर ऑफ लेटर्स बिटवीन H and O. ओके, अगोदर काय, लास्टला काय दिलाय, नंबर ऑफ लेटर्स बिटवीन H and O. लास्टचं पाहिजे केव्हा, नंबर्स ऑफ लेटर H and O. आता हा एच आहे आणि ओ आहे, बिटवीन म्हणजे एच अँड ओ कन्सिडर होत नाही माहिती आहे, म्हणजे आय पासून तर एन पर्यंत कन्सिडर करू आपण. ओके, हे पहा, हे आहे तुमचे एच अँड ओ बिटवीन नंबर्स झाले बरोबर. आता त्यांनी काय सांगितलं आहे, टॉईस किती लेटर्स आहे,
6 लेटर्स आहे तर याचे टॉईज 6च्या डबल 12 लेटर्स झाले. गॉट इज गाई त्यांनी सांगितलं आपण तसंच जातोय. ओके, आता काय सांगितलंय त्यांनी? सो इन विच लेटर इन अल्फाबेट हॅव नंबर्स ऑफ लेटर्स बिटवीन डेम टॉईस, म्हणजे बिटवीन डेम असे कोणते लेटर्स आहे की त्यांच्यामध्ये हे 12 लेटर्स येतात. 12 लेटर्स येतात. कोणते आहे? ओके, 2 लेटर्स हॅव्हिंग 12 लेटर्स बिटवीन डेम. ओके, असे कोणते लेटर्स आहे की त्यामध्ये दोन लेटर्सच्या मध्ये लेटर्सच्या मध्ये 12 लेटर्स येतात. ओके, तो कोणता आहे तुम्ही पहा, डी एन क्यू. डी हा इथे आणि क्यू हा इथे, यामध्ये 12 लेटर्स येतील. ओके, तुम्ही चेक करू शकता. ओके गाईस, आता 6th क्वेश्चन. इन द अल्फाबेट इफ द लेटर्स फ्रॉम एफ टू पी, इफ जर आपण काय केलं, ह्या अल्फाबेट्स हे जे आहे ना, हे अल्फाबेट्स आहे आपले, बरोबर गाईज. यामध्ये आपल्याला काय करायचं, इफ जर आपण एफ टू पी म्हणजे या एफ पासून ओके, फ्रॉम म्हटलं म्हणजे आपल्याला एफला पण कन्सिडर करायचं आहे, एफ टू पी, पीला पण कन्सिडर करावं लागेल. एफ टू पी हे जे एवढे लेटर्स आहे एफ टू पी, ओके, आय रिटर्न इन द रिव्हर्स ऑर्डर. हे पहा, ओके, एफ टू पी, ओके, म्हणजे एफ पासून म्हणजे ई नंतर, ओके, तर पी पर्यंत म्हणजे क्यू पर्यंत हे मी रिव्हर्स ऑर्डरमध्ये राईट केलं. इथे दिसतंय तुम्हाला, इथे खाली पहा तुम्ही. ओके, हे रिव्हर्स ऑर्डरमध्ये मी राईट केलं आहे. मग आता त्यांनी काय सांगितलं आहे, विच लेटर विल ऑकर ॲट द मिडल प्लेस. मिडल प्लेसला कोणता येईल? तर मग आता तुम्हाला या पूर्ण हे किती झाले तुमचे? ओके, आता हे मिडल प्लेस म्हणजे तुम्ही कधी काउंटिंग केली व्यवस्थित. ओके, हे 5 6 7 8 9 10 11 12. ओके, हे 12 इकडे, हे इकडचे 12, मिडलला काय आला आय. ओके, पहा हे पण 12च आहे तुमचे. ओके, 3 7 7 + 5 12 आणि इथे 12, तर मध्ये काय आला तुमचा आय आहे, आय ऑप्शन. यस, समजलं गाईज कसं आपण हे केलं? लक्षात घ्या, व्यवस्थित रीड कर जा. इन द अल्फाबेट म्हटलं म्हणजे अल्फाबेटमध्ये आपल्याला हे जे लेटर्स जर आपण अपोजिट रिव्हर्स एफ टू पी एवढे हे रिव्हर्स डायरेक्शनने आपल्याला इथे राईट करायचं आहे. म्हणजे एफच्या जागी पी येईल, जीच्या जागी ओ येईल, एचच्या जागी एन येईल असं. ओके, आणि मग मिडल लेटर कोणता येईल तो काढायचा आहे. ओके ओके, 7 हे मी इथे दिलेलं आहे. इन द गिव्हन सिक्वेन्स, ह्या सिक्वेन्समध्ये जो आपल्याला जे दिलं आहे त्यांनी, विच इज डी. ओके, इन द गिव्हन सिक्वेन्स, ओके, in the given sequence which is the letter at the 10th place. ओके, 10th प्लेसला कोणता लेटर आहे? 2D लेफ्ट फ्रॉम द मिडल लेटर. लक्षात घ्या, मिडल प्लेस. आता मिडल प्लेस माहिती आहे कसं का? आता हे 25 आहे म्हणजे 12 12 24 होतील आणि जो येईल आता हे 24, हे 20, हे 12 आणि हे 12 इकडचे. ओके, आणि मध्ये काय येतो तुमचा एम. ओके, काउंट करू शकता तुम्ही, मिडलला एम येतो. ओके, आता काय सांगितलंय, मिडल लेटर. ओके, एम पासून, तर एम पासून लेफ्ट पर्यंत 10th प्लेसला कोणता आहे? लेफ्ट साईडला 10th प्लेसला म्हणजे काय येईल? सी येईल. ओके, बरोबर, सी येईल इथून 10th प्लेसला, कारण की हे 13 झाले ना एम पासून. ओके, तुम्ही काउंट करू शकता किती येतं ते, सी. आता 8th क्वेश्चन, विच वर्ड इज फॉर्म्ड फ्रॉम. आता कोणता वर्ड फॉर्म होतो इथे? कशापासून? फ्रॉम द लेटर्स ॲट इन 11th प्लेस फ्रॉम द राईट. म्हणजे
हे जे अल्फाबेट लेटर्स आहे फ्रॉम द राईट म्हणजे ह्या साईडने 11th प्लेस. 11th प्लेसला कोणता येतो? ओ येतो. बरोबर. हे 5 प्लस 5 10 आणि हा 11th प्लेसला ओ आला. बरोबर. ओ आला 11th प्लेसला. अजून काय सांगितलं आहे? 20th प्लेस फ्रॉम द लेफ्ट. या लेफ्ट साईडपासून 20th प्लेसला कोणता येतो? हे 5 प्लस 5 10 10 प्लस 5 15 टी येतो. 20th प्लेसला टी येतो. त्याच्यापासून कोणता वर्ड तयार होतो? टू. बरोबर. TO2 आहे ना? यस. गॉट इज गाईज? समजलं? आपण खूप स्लो जातोय, स्टेप बाय स्टेप जातोय. आता इथे पहा काय सांगितलंय. इंटरचेंज द प्लेस ऑफ ग्रुप्स 2 and 4. इंटरचेंज द प्लेस ऑफ ग्रुप्स. आता हे 5-5चे ग्रुप्स आहे. ओके. 5 हा 1 ग्रुप, हा 2 ग्रुप, 3 4 5 हे आपण ग्रुप केलेले आहे. ओके. आता 2 ग्रुप्स प्लीज इंटरचेंज करायचे ग्रुप्स 2 and 4. हा सेकंड ग्रुप झाला, हा 4 ग्रुप झाला. आता याला आपल्याला इंटरचेंज करायचे म्हणजे हे जे आहे PQRST हा ग्रुप या FGHIJच्या जागी येईल आणि PQRSTच्या जागी तो ग्रुप जाईल. हे पहा मी खाली दिलेलं आहे. ओके. हे इंटरचेंज करून दिलं आहे. ओके. मग आता लेटर्स दोज फ्रॉम द वर्ड शर्ट. हा जो शर्ट आहे ते कोणकोणत्या प्लेसला? आता एस. आता तुम्ही सांगा एस कोणत्या प्लेसला येतो आहे? ओके. एस. एस कोणत्या प्लेसला येईल? हा एस कुठे आहे? हा आहे एस तुमचा. ओके. हे 5 6 7 8 9 एस 9. ओके. म्हणजे हे पहा इथेच आपलं क्लिअर झालं की 9 पासून जे स्टार्ट होईल ते आपलं आन्सर असू शकतो. पण आता इथे 3 ऑप्शन आहे 9 पासून स्टार्ट होत आहे. हे पहा. ओके. मग आता नेक्स्ट एच. एचची पोझिशन काय आहे? हे इथे एच आहे बाबा, खूपच दूर आहे. ओके. हे 5 प्लस 5 प्लस 5 15 16 17 18. ओके. 18 म्हणजे 9 18 म्हणजे आता हे 2 पैकी एक आन्सर असेल आपला. बरोबर. आय. आय आता 19च्या एचच्या पुढे आय म्हणजे एच हे 18 आलं, आय हा 19. आन्सर 4. पुढचं चेक करायचं नाही, आपला टाईम वाचेल. ओके गाईज, समजलं? आपल्याला टाईम पण महत्वाचा आहे आपला. ओके. कसं काढलं? ओके. आता 10th इन द गिव्हन अल्फाबेट सीज. हे अल्फाबेट सीज वरची. विच इज अ 19th लेटर फ्रॉम द राईट एंड. राईट एंड म्हणजे वाय पासून, आपल्या राईट हँड पासून 19th लेटर कोणता आहे? हे 5 5 प्लस 5 10 10 प्लस 5 15 जी हा येईल. बरोबर. 16 17 18 19 जी. गाईज EJOTY हे लक्षात ठेवायचं, मी सांगितलंय तुम्हाला. ओके. जी आहे ऑप्शन. यस. ओके. सिंपल आहे. ओके. 11th क्वेश्चन. EJOTY माहिती आहे ना? म्हणजे ई हा त्याची प्लेस काय असते? 5 J 10 O 15 T 20 25. ओके. याने तुम्हाला आहे ना लगेच सिक्वेन्स फाइंड आउट करायला इझी जातं. ओके. आता व्हॉट इज दी अपोजिट ऑफ द वर्ड. आपल्याला एक वर्ड बनवायचं आहे, त्याच्या अपोजिट काय येईल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता वर्ड कसा बनवायचा आहे? फ्रॉम 13th फर्स्ट अँड 14th लेटर. ओके. आता 13th म्हणजे आता तुम्हाला हे माहिती आहे 5 5 प्लस 5 10 11 12 13. 13ला काय आला? एम आला. बरोबर. फर्स्टला ए येतो, माहिती आहे. फर्स्टला ए आहे. आणि 14thला, आता 13thला एम आला, 14thला एन आला. ओके. आता हा काय वर्ड झाला? मॅन. मॅनच्या अपोजिट काय झालं? वुमॅन आहे. वुमॅन. यस. आन्सर 1. ओके. गॉट इट गाईज? समजलं? ओके. The letters, 12th question. The letters of which serial numbers respectively in the alphabet from the
हॅट. आता हॅटचा सिरियल नंबर एच कोणत्या साईडला आहे? इथे. ओके, हे 5 8 पोझिशनला आहे. म्हणजे आपलं ॲन्सर 8 पासून स्टार्ट होईल. ए हा फर्स्ट पोझिशनला 8 1. आता तुम्ही पहा 8 1 थर्ड आहे बरोबर. दुसरं पाहायचंच नाही. 8 1 दुसरं ऑप्शनच नाही आहे तिथे. 8 1 म्हणून आपलं ॲन्सर झालं. ओके, दुसरीकडे जायचं नाही, टाइमपास करायचा नाही आपल्याला. ओके, आता अ मिनिंगफुल वर्ड, आपल्याला वर्ड बनवायचं आहे आणि त्याचं काय काढायचं आहे आपल्याला? फर्स्ट लेटर ऑफ दॅट वर्ड. आता तो वर्ड कसा बनवायचा आहे? टेकिंग द 25th पोझिशन. 25th पोझिशन. ओके, पण लेफ्ट साईडने की राईट साईडने? फ्रॉम द राईट एंड बोललाय, इथून राईट एंड. 25thला ए येईल बरोबर. येतो की नाही? 25thला राईट पासून डायरेक्ट लास्टला ए. 12th पोझिशनला एन येतो राईट पासून. 22 पोझिशनला काय येईल? डी येईल. ओके, आणि 7th पोझिशनला इथे काय येतो? एस येतो. मग यापासून मिनिंगफुल वर्ड तयार झाला सँड. ओके, सँड. आणि त्याचा फर्स्ट लेटर काय आहे? एस. गॉट इट गाईज? ओके, क्वेश्चन नंबर 14. इन द अल्फाबेट, हे अल्फाबेट सिरीज आहे. ओके, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द सिरियल नंबर ऑफ लेटर? आर कुठे आहे? हा. ओके, आर. ओके, डिफरन्स काढायचा आहे म्हणजे आपल्याला मायनस करायचं आहे. कशातून? सिरियल नंबर फ्रॉम द लेफ्ट साईड अँड राईट साईड. आता आर हा लेफ्ट साईडने कोणत्या पोझिशनला येतो? लेफ्ट साईडने म्हणजे ए पासून. 5 5 + 5 10 10 + 5 15 16 17 18 18. व्हॉट इज गाईज? आता राईट साईडने आर किती पोझिशनला येतोय? 5 6 7 8 18 - 8 10 आहे डिफरन्स. 10 ॲन्सर आहे. ओके गाईज, बरोबर? यस, समजलं गाईज? हे सीरीज तुम्ही 5 लक्षात ठेवायचं. ओके, किंवा एक्झामला अगोदर व्यवस्थित इथे राईट करून घ्यायचं म्हणजे तुम्हाला आपल्याला आहे ना टाईम पण वाचेल त्याच्याने आणि ॲक्युरेसी येईल. ओके, आपल्याला ॲक्युरेट ॲन्सर भेटेल. ओके, चला लास्ट 3 क्वेश्चन्स. इन अल्फाबेट, ॲट विच प्लेस इज द लेटर डब्ल्यू फ्रॉम द लेटर जे? फ्रॉम द लेटर जे म्हणजे जे पासून फ्रॉम म्हटलं म्हणजे जे पण कन्सिडर होईल. फ्रॉम द जे पासून तर डब्ल्यू किती लेटर्स आहे? कोणत्या प्लेसला आहे? ओके, फ्रॉम द जे पासून. ओके, तुम्ही काउंट करा. 14th प्लेसला आहे. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. बरोबर आहे आन्सर. ओके, 16. फ्रॉम द राईट एंड. ओके, म्हणजे इथून which letter has the same serial number as that the serial number of the letter Q? From the right end, from the left end. आता इथे काय सांगितलं आहे? From the right end of the alphabet, which letter has the same serial number as the serial number of letter Q? Okay, from the left end. From the left end इथून कधी आपण चालू केला. ओके, तर क्यू कोणत्या पोझिशनला येतोय? 5 + 5 10 10 + 5 15 16 17. ओके, 17 पोझिशनला काय आहे? तुमचा क्यू आहे. ओके, आता त्यांनी काय? विच लेटर हॅज सेम सिरियल नंबर. आता राईट पासून म्हणजे इथून 17 नंबरला
कोणता येतो आहे. ओके, फ्रॉम डे राईट पासून 17 नंबरला कोणता येतो आहे. 1 2 3 4 5 म्हणजे 5 प्लस 5 प्लस 5 15 झालं. ओके, 16 17 आहे ऑप्शन. समजलं कसा काढला. लास्ट क्वेश्चन गाईज. इफ द लेटर्स फ्रॉम एफ टू ओ, एफ टू ओ म्हणजे एफ पासून ते ओ पर्यंत, फ्रॉम म्हटलं म्हणजे एफ आणि ओ पण कन्सिडर होईल त्यामध्ये. इफ जर आपण एफ टू ओ म्हणजे हे एफ टू ओ लेटर्स 2 टाइम्स इन अ रो कधी राईट केले 2 टाइम्स इन अ रो, हे पहा मी दिलेलं आहे. एफ टू ओ हा 1 टाइम झाला आणि एफ टू ओ हा सेकंड टाइम झाला. बरोबर, टॉईस सांगितलं आहे. 2 टाइम्स आपण ना एका रोमध्ये म्हणजे हा एक रो असतो त्यामध्ये राईट केलं. तर मला एक सांगा काय सांगितलं आहे त्यांनी. विच लेटर विल बी ॲट 20th पोझिशन, 12व्या पोझिशनला कोणता आहे फ्रॉम द लेफ्ट एंड म्हणजे इथून एफ पासून कोणता आहे. जी हा 12व्या पोझिशनला आहे. ओके, आहे आन्सर जी. तुम्ही काउंट करू शकता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. जी हा 12th पोझिशनला आहे. आला आन्सर जी. करेक्ट गाईज. समजलं गाईज. तुम्हाला खरोखर आवडलं असेल प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत. ओके, मी खूप इझी आणि सिम्पल वेनं शिकवत आहे. ओके, आणि बाकीचे पण आपले व्हिडिओ पहा. ओके, थँक्यू.